क्रिएट केल्यासारखा आहे. हा माझा शेवटचा मुद्दा. पाण्याची उपलब्धता आणि ऍक्सेस ह्या अत्यंत बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याशी आपण डील करतोय, जी महत्वाची बाब आहे. पण शहर म्हणून एका गोष्टीचा विचार करणं मला आवश्यक वाटतं. आपल्याकडे पाण्याचा जी नासाडी होते ना, तो पण मुद्दा चर्चेला आला पाहिजे. आता हे मी शहर म्हणून बोलतोय. आय एम नॉट स्पीकिंग विथ रिगार्ड टू अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ पॉप्युलेशन किंवा ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी जमलोय त्याच्याशी मी संलग्न हा मुद्दा मांडत नाही. रादर हा उलटा मुद्दा आहे. जे सुखवस्तू घरामध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्याकडनं दरडोई पाण्याचा वापर जर आपण बघितला तर एका बाजूला 50-55% पॉप्युलेशन आहे ज्यांना मूलभूत पाण्याची सुविधा आपण देऊ शकलेलो नाही, आणि दुसऱ्या बाजूला एक सेक्शन आहे ज्यांना कितीही पाणी दिलं तरी ते कमी पडतं. तर ही बाब कुठंतरी याची सॅनिटी प्रिव्हेल होणं गरजेचं मला वाटतं. आणि काही अधिक प्रमाणामध्ये दोन्ही सेक्शनमध्ये ही बाब असू शकते. जेव्हा एखाद्या कुटुंबाला पाण्यासारखा अधिकार नाकारला जातो ते योग्य नाही, आणि त्याला ऑफकोर्स आपल्याला ती सुविधा देणं गरजेचं आहे. त्याच वेळी जर पाणी आलं तर त्या पाण्याची नासाडी होणं वगैरे ह्या बाबी पण योग्य नाहीत. साधारणतः मी गमतीने आमच्या बैठकांमध्ये किंवा आमच्या पत्रकार मित्रांशी चर्चा करताना बोलत असतो की शहर म्हणून पाण्याबद्दलचा टॉलरन्स आणि ग्रामीण भागातला पाण्याचा टॉलरन्स ह्या अत्यंत भिन्न बाबी आहेत. माझं गाव आहे मराठवाड्यामध्ये. सो माझं गाव जे आहे तिथे नॉर्मली 4 दिवसात पाणी येणं इज अ लक्झरी. आणि आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत, तर जेव्हा मी आईला फोन करतो नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये ती मला सांगेल 7 दिवसातून काल पाणी आलं, आणि नॉट ॲज अ कंप्लेन, 7 दिवसातून काल पाणी आलं. सो ही बाब त्यांनी अंगवळणी पडलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी पाण्याचा वापर, त्यांची जीवन पद्धती मॉडिफाय केली. आपल्याकडे 1 दिवसाआड पाणी द्यायचं म्हणलं तरीही वादळ उठतं. ठीक आहे, ज्या ठिकाणी अवेलेबिलिटी आहे त्या ठिकाणी द्यायला हरकत नसावी. आपण विनाकारण काटकसर ठीक आहे, परंतु विनाकारण एखाद्या शॉर्टेजचं ग्लोरिफिकेशन नाही केलं पाहिजे. पण पाणी ही आपल्याला आता गृहीत धरण्यासारखी बाब नक्कीच राहिलेली नाही. आपली 5ही धरणं मुंबई महापालिकेची मालकीची 3 आणि इतर 2 एकाच कॅचमेंटमध्ये आहेत. थेरिटिकली व्हॉट हॅपन्स इफ दॅट कॅचमेंट फेल्स, हा विचार पण करणं गरजेचं वाटतं. माझं आवाहन राहील, आता पाणी हक्क समितीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बोलतोय, परंतु शासन आणि या चांगल्या उद्देशाने काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. कारण शासनाने एकट्याने काम, शासन तसं पाहायला गेलं तर शासन नाही म्हणणार मी, पण ब्युरोक्रेसी इज अ व्हेरी ॲरोगंट ऑर्गनायझेशन. तसं काही फार फरक पडत नाही, म्हणजे असं आहे. त्याच वेळी दुसरी बाजू चांगल्या उद्देशाने काम करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनी पण नाही हे तर काही सुधारणारच नाही, यांच्याशी काही चर्चा करण्यात अर्थ नाही, पालत्याकडे, अशी भूमिका दोघांनी ठेवणं चुकीचं आहे. जर एनजीओ चांगल्या उद्देशाने काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांची स्ट्रेंथ आहे डेप्थ, बिकॉज द एरिया दे आर डिलिंग विथ इज लिमिटेड, आणि त्यामुळे ते खोलात जाऊन काम करू शकतात. त्यामुळे शासनाची स्ट्रेंथ आहे रीच. पण शासनाची अवस्था माइल वाईड इंच डीप अशी झालेली आहे. त्याच वेळी जर त्याला जोड मिळाली, जर, आणि विशेष करून अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यामध्ये आपण कमी पडतोय, तिथे जर ही सिनर्जी डेव्हलप करू शकलो. अनफॉर्च्युनेटली ही बाब सिस्टमिक नाही झालेली. बऱ्याच गोष्टी ह्या वैयक्तिक इनिशिएटिव्ह वरती अवलंबून आहेत. पण ठीक आहे, ती तरी सुरुवात आहे ना. आज ना उद्या कधीतरी ही बाब सिस्टमिक होईल. वाईल समजा मी माझ्यापुरतं बोलतोय, अगदी शेवटचा पॉईंट, प्लीज बिअर विथ मी फॉर 2 मिनिट्स. जर मी माझ्या एकट्यापुरतं बोलतोय तर मी माझ्या स्तरावरती काय करू शकतो ही सुरुवात आहे. अदरवाईज मग सिनिसिझम आहे, काहीच होणार नाही. पण मी ती सुरुवात करून थांबलो नाही पाहिजे. तर मी शासनाचा प्रतिनिधी किंवा एनजीओचा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत की ती बाब मी सिस्टमिक कशी करेन, जेणेकरून ती व्यक्ती जरी नसेल तर ती बाब कंटिन्यू होईल. आणि हळूहळू हे करत गेलो तर आपल्याला जाणवेल की त्याचा इम्पॅक्ट फार फेच पद्धतीने होताना दिसेल. आणि अशा अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत चांगल्या उद्देशाने, आणि त्याचे फार चांगल्या पद्धतीने दूरगामी परिणाम झाले. आणि हे शेवटी ते सामाजिक बदल ज्याची या ठिकाणी चर्चा झाली तिथपर्यंत जाणं मला गरजेचं वाटतं. एक मुद्दा मी ह्या संपूर्ण माझ्या वक्तव्यामध्ये बोललो नाही. पाणी नसल्याचे सामाजिक, आर्थिक आणि जेंडर डायमेन्शन जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलू तेवढं कमी, कारण ती फार महत्वाची बाब आहे. बट एनिवे, तज्ञ लोकांनी त्याच्याबद्दल कॉमेंट केलेले आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे मी जात नाही.
आय एम रिअली हॅपी मी या कार्यक्रमाला आलो. मी यातून काही ऑब्झर्वेशन घेऊन जातोय आणि जे 5 मुद्दे मला शेलारजींनी सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याशी संवाद साधेल आणि त्याची जी महापालिकेच्या माध्यमातून पॉलिसी अंमलबजावणी केली जाते त्याच्यामध्ये कसं मॉडिफिकेशन केलं जाईल हे पाहिल. मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो पवार सरांचं, मुंबई विद्यापीठाचं आणि ह्या जो अहवाल ज्या 3 रिसोर्सेसने सादर केला त्या सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद सर.